नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आपण मागच्या भागामध्ये जे जागतिक महत्त्वाचे निर्देशांक आहेत त्याची सिरीज चालू केलेली आहे. नुकताच शिप्रीने अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. जर आपण पाहिलं तर शिप्री आता SIPRI, शिप्री म्हणजे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे, या इन्स्टिट्यूटने आपला अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. जागतिक स्तरावर जागतिक स्तरावर शस्त्र व्यापार, लष्करी खर्च जो आहे आणि संस्था या क्षेत्रातील घडामोडींचे विश्लेषण करणारा हा महत्वाचा अहवाल आहे. कारण का, जर आपण पाहिलं तर इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध चालू आहे आणि या युद्धाचा परिणाम या SIPRI शिप्री अहवालावर झालेला दिसून येतो. ही जी संस्था आहे, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट, या संस्थेने जो अहवाल प्रसिद्ध केला किंवा आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेकडून हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला, याच्यामध्ये महत्वाचा किंवा महत्वाचे मुद्दे या अहवालामध्ये प्रकाशित करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जागतिक शस्त्र व्यापार वाढ याच्यामध्ये सुमारे 9.2% काय झालेले आहे, वाढ झालेली आहे. बघा, 2021 ते 25 या कालावधीत जागतिक स्तरावर मुख्य शस्त्रांची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण झाली आणि याची टक्केवारी 9.2% काय झालेली आहे, वाढलेली आहे. जगात जर आपण विचार केला तर भूराजकीय तणाव काय झालेला आहे, मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि या वाढीमुळे अनेक देशांनी आपली लष्करी क्षमता वाढवण्यासाठी आयातीचं प्रमाण काय केलेलं आहे, वाढवलेलं आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर युरोप सर्वात मोठा शस्त्र आयातदार आहे. युरोप सर्वात मोठा काय आहे, शस्त्र आयातदार आहे. जर जागतिक स्तरावर जर विचार केला तर 33% हिस्सा या युरोप या खंडाचा आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या 4 वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये म्हणजे 2016 ते 20 याच्या तुलनेत 2021 ते 25 मध्ये युरोपची आयात 210% वाढलेली. हे महत्वाचं आहे, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही जी आयात आहे ती किती टक्क्याने, म्हणजे दुप्पट ही आयात काय झालेली आहे, वाढलेली आहे, 210% वाढलेली आहे. याची प्रमुख कारण कोणतं? बघा, रशिया युक्रेन युद्ध झालं होतं, बरोबर ना, आणि त्यावेळेस नाटो देशाला सुरक्षेची नाटोला इतर देशांच्या सुरक्षेची चिंता होती, यामुळं ही आयात वाढलेली आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की आपल्याला ते खूप महत्वाचं आहे, भारताची स्थिती. आता याच्यात महत्वाचं, भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्र आयातदार आहे आणि त्याचा क्रमांक येतोय दुसरा. जगात सर्वात मोठा भारत, जगातील दुसरा सर्वात मोठा शस्त्र आयातदार आहे. आणि मग जागतिक स्तर आयातीमध्ये भारताचा 8.2% हिस्सा आहे. किती आहे रे? 8.2%. 8.2%. आणि आयातीमध्ये जर विचार केला, शस्त्र आयातीमध्ये, तर जगामध्ये भारताचा कितवा क्रमांक येतोय रे? दुसरा क्रमांक येतोय. हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. मग भारताला आयात कोणत्या देशाकडून केली जाते? रशियाकडून. मात्र हा पुरवठा थोडासा काय झालेला आहे, कमी. सर्वाधिक आयात भारत रशियाकडून करून घेतो, रशिया देशाकडून. मात्र हा जो पुरवठा आहे तो काय झालेला आहे, कमी झालेला आहे. त्याच्यानंतर फ्रान्स आणि इस्रायल या देशाकडून भारत देशाला काय होते, शस्त्रास्त्र पुरवठा केला जातो किंवा मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. पहिल्या क्रमांकावर रशिया हा देश आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर अमेरिका हा जो देश आहे हा सर्वात मोठा शस्त्र निर्यातदार आहे. सर्वाधिक आयात, शस्त्र आयात कुठून केली जाते? अमेरिकेकडून. म्हणजे जगातील शस्त्र निर्यातीमध्ये अमेरिका या देशाचा 42% हिस्सा आहे. किती टक्के हिस्सा आहे? 42%. प्रथम क्रमांकावर, आयातीच्या प्रथम क्रमांकावर जगामध्ये अमेरिका हा देश येतो आणि दुसऱ्या क्रमांकावर फ्रान्स आहे. त्याची आयात आहे 9.8%. किती आहे? 9.8% इतकी निर्यात आहे. पाकिस्तान आणि आशिया. आता पाकिस्तानची शस्त्र आयात या वर्षी 66% वाढलेली. किती टक्क्याने? 66% आयात काय झालेली आहे, वाढलेली आहे. पाकिस्तानच्या आयातीपेक्षा 80%, बघा, पाकिस्तानच्या आयातीपैकी म्हणजे पाकिस्तानला जी आयात केली जाते याच्यात चीनकडून मोठ्या प्रमाणात आयात केली जाते, 80%. मग सर्वाधिक शस्त्र पाकिस्तानला
चीन या देशाकडून काय केले जातात रे, पुरवले जातात. लक्षात ठेवा किती टक्के, 80%. तर मिडल ईस्ट म्हणजे मध्य पूर्व. मग मध्य पूर्व आशिया, मध्य पूर्वेतील जे शस्त्र आयात आहे ही 13% काय झालेले आहे, कमी झालेले आहे. किती टक्क्याने, 13% ही आयात काय झालेली आहे, कमी झालेली आहे. आणि तरी जर आपण विचार केला तर प्रमुख आयातदारामध्ये त्या मध्य पूर्वमध्ये सौदी अरेबियाचा प्रथम क्रमांक लागतो, नंतर कतार आणि नंतर काय आहे, कुवेत आहे. जागतिक लष्करी खर्च, जगातील लष्करी खर्च जो आहे तो 2.7 ट्रिलियन डॉलर पेक्षा काय आहे, जास्त आहे. लक्षात, 2.7 ट्रिलियन पेक्षा जास्त झालेला आहे. या शुद्ध युद्धानंतरचा सर्वात मोठा वाढीचा दर हा काय केला जातो, युद्धानंतरचा सर्वात मोठा वाढीचा दर हा आहे. खर्च किती झालेला, 2.7 ट्रिलियन डॉलर पेक्षा जास्त झालेला आहे. आता याच्यामध्ये जर आपण वर्ल्ड लेव्हल पाहायचं म्हटलं तर बघा, जगात सर्वात मोठा निर्यातदार जो आहे, जगात सर्वात मोठा निर्यातदार कोण आहे, अमेरिका आहे या शिप्री अहवालानुसार. त्यानंतर दुसरा क्रमांक चीनचा लागतो निर्यातदारीमध्ये. कुणाचा लागतो, चीनचा. आता सगळ्यात महत्वाचं आयएमपी की आपण जे आयात करतो ते आयात सर्वात म्हणजे आयातीमध्ये सर्वात मोठा आयातदार म्हणून भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारताचा किती क्रमांक लागतो रे, दुसरा क्रमांक लागतो. रशिया आपल्याला आयात करते पण थोडा प्रभाव काय झालेला आहे, कमी झालेला आहे. आणि सर्वात मोठा आयातदार म्हटलं तर काय आहे, युरोप. कोणता आहे, युरोप आहे. आणि जागतिक लष्करी खर्च किती, डॉलर 2.7 ट्रिलियन. मग परीक्षेच्या दृष्टीने हा शिप्रीचा जो अहवाल आहे हा खूप महत्वाचा आहे. मी सांगितलं SIPR आहे. याचा अर्थ काय, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ही जी संस्था आहे या संस्थेने हा अहवाल प्रकाशित केलेला आहे. पुढील भागामध्ये आपण बघा, आताच आपण जागतिक निर्देशांकाचे पहिला भाग आणि दुसरा भाग पाहिलेला आहे. पुढील भागामध्ये आपण महत्वाचे जे निर्देशांक आहेत हे या सिरीज मध्ये पाहणार आहेत. एकूण 5 भाग आहेत. तर विद्यार्थ्यांनी नक्कीच ते पाहावे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.